नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी सकाळी 6ला जे आहे ते मी उठून गेले। सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंतचं माझं रुटीन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आता 6 वाजले तर आणखीन पण काही बाहेर एवढा काही उजेड पडलेला नव्हता, अंधारच होता। तर पण दररोज जे आहे ते मी सकाळी 6ला उठायचा प्रयत्न करते। कधी कधी थोडाफार लेट होऊन जातो आणि रात्रीच मी जे आहे ना चिया सीड्स पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि सकाळी उठल्याबरोबर जे आहे ते चिया सीड्स आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी आणि अर्ध लिंबू जे आहे ते मी त्याच्यामध्ये टाकून ते पिते। खरंच हे खूप आपल्या शरीरासाठी यूजफुल आहे। तर मी अगदीच म्हणजे 5-6 दिवसच झाले असेल तर ते घेते। तर दिवसभर मी आणि वेट लॉस पण करते ना मी, म्हणजे माझे व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतीलच। तर त्याच्यामध्ये ना खूप असं दिवसभर जास्त भूक लागत नाही आणि चिया सीडचं पाणी घेते आणि दिवसभर मला काय काय काम करायचं ना ते पण लिहून ठेवते, जेणेकरून माझं म्हणजे दिवसभर काही विसरायला नको। नाहीतर मग आज विसरलं तर उद्या ते काम पडतं आणि दुसऱ्या दिवशीचं ते काम परवा असं पेंडिंग पडत जातं। त्याच्यानंतर मस्त असं सकाळी फिरायला जाते। आता थंडी खूप कमी झाली त्याच्यामुळे खूप वेळ जास्त जे आहे ते फिरून येते आणि आल्यानंतर आता 7-7:30 काहीतरी वाजले असेल। वातावरण एवढं छान झालेलं होतं की बस थोडंसं म्हणजे सकाळचं कोवळं कोवळं ऊन पडलेलं होतं आणि धुकं पण होतं त्याच्यामध्येच। तर खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं आणि म्हटलं आता चला म्हणजे थोडा वेळ होता मला आंघोळ वगैरे करायला, तर म्हटलं गॅलरी धुवून घेऊयात। दररोज सकाळी पण मी जे आहे ते गॅलरी धुतेच, पण आता कसं ऊन जास्त पडायला लागले ना त्याच्यामुळे झाडांना दररोज पाणी द्यावं लागतं आणि त्या झाडांना पण माझ्याकडे खूप सारे जास्तीचे झाडं नाहीत, पण थोडीच आहेत, पण त्यांना पण मी दररोज जे आहे ते त्याची काळजी घेते, पाणी घालते। आणि घरामध्ये ठेवलेले हे मनी प्लांट आता यांना पण ना 2-3 दिवसाला मी असं ना पाण्याने पूर्णपणे त्याचे जे मुळं असतात ना ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवते, जेणेकरून ना त्यांची वाढ पण व्यवस्थित होते आणि त्याच्यातलं पाणी पण मी 2-4 दिवसाला जे आहे ते बदलत राहते। आत्ताच मी या नवीन ज्या आहे त्या कटिंग्स लावलेले आहेत, त्याच्यामुळे ना त्याला 2-4 दिवसाला छान असं धुवून वगैरे मी ठेवून देते। आणि हे सर्व झाडं जे आहेत ना मी हॉलमध्ये ठेवलेले आहेत टी व्ही युनिटवरती। तर भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, तर भरपूर म्हणजे 5 ते 6 तरी झाडं असतील माझ्याकडे ती। आणि दुसरी पण जे मनी प्लांटचे झाडं वगैरे आहेत ते पण मी दररोज म्हणजे 2-4 दिवसाला जे आहे ना असं त्याचं पाणी वगैरे चेंज करत राहते। आता घरातली बाकीची म्हणजे झाडून पुसून वगैरे झालं होतं, मग म्हटलं पटकन ब्रश वगैरे करून लगेच आंघोळ वगैरे करून घेतली आणि आज मी हेअर वॉश पण केलेला होता। तसं म्हणतात की गुरुवारी जे आहे तो हेअर वॉश करायला नाही पाहिजे, पण मला पूजा वगैरे करायची असते आणि जोपर्यंत हेअर वॉश करत नाही ना तोपर्यंतच म्हणजे असं फ्रेश एकदम झाल्यासारखं असं वाटतच नाही। आणि त्याच्यानंतर नंतर किचनमध्ये आली आणि ऋतूने इथं ना ट्रायपॉड हलवलं, त्याच्यामुळे ना थोडासा अंधारच म्हणजे आहे ते व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि उठल्याबरोबर त्याला ना खायचे असतात बदाम, तर पहिले तर मी त्याला बदाम सोलून दिले आणि आमच्या दोघांसाठी पण सोलून ठेवले आणि त्याला टिफिनला पण द्यायला आणि ऋतूच्या पप्पांसाठी पण लगेच चपाती भाजी बनवायला घेतली। भेंडी आणि चपाती बनवणार होते, पीठ मळून ठेवलं ना अर्धा तास तरी, तर चपात्या आपल्या खूप छान होत्या। त्यामुळे पहिलं तर मी पीठ जे आहे ते भिजवून ठेवते आणि दोघांसाठी ब्लॅक कॉफी घेते आणि दोघांनी मग सकाळी ते पण म्हणजे दोघं पण उठलेले असतात, ऋतू दूध पितो आणि आम्ही मात्र छान अशी ब्लॅक कॉफी घेतो। आणि त्याच्यानंतर मग सगळं कामं आवरली, ऋतूच्या पप्पांनी पण नाश्ता वगैरे केला, ऋतू टिफिन घेऊन स्कूलला पण निघून गेला आणि त्याच्यानंतरचं माझं काम ते म्हणजे किचनमध्ये पडलेला एवढा सगळा पसारा जो आहे तो आवरायचा असतो। आणि आता पण काय माहिती का असं काय ट्रायपॉड हल्ला आणि आता पण व्हिडिओमध्ये थोडा जो आहे तो अंधारच दिसतो। तर असो, त्याच्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं, जे पण भांडे वगैरे सर्व म्हणजे किचनमधली क्लिनिंग करून घेतली आणि आता 10:30 किंवा 11:45 काहीतरी वाजले असतील आणि मी पूजा करायला घेते। तर गुरुवारी मी काय करते, उंबरट्याला जे आहे ते छान असं हळदीचं लेपन करून घेते, त्याच्यामध्ये हळद, थोडंसं गुलाबजल आणि गोमूत्र टाकते आणि थोडंसं कुंकू, म्हणजे आपण हळदी कुंकू लावतो ना त्याला अगदी चिमूटभर जे आहे ते कुंकू पण मी त्याच्यामध्ये टाकते। आणि हळदीचं छान असं उंबरपण गुरुवार असेल किंवा अमावस्या पौर्णिमेला जे आहे ते मी उंबरट्यावर छान असं हळदीचं लेपन करते। आणि खरंच हळदीचं लेपन जेव्हा आपण करतो ना एक म्हणजे खूप छान असं वेगळंच जे आहे ते प्रसन्न घरामध्ये वाटतं। आणि उंबरट्यावर छोटीशी अशी लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक वगैरे अगदी छोटीशी रांगोळी जी आहे ते काढून घेते आणि त्याच्यावरतीच तांदूळ, हळदी कुंकू ते पण वाहून घेते आणि एका साईडला म्हणजे दरवाजाच्या पलीकडल्या साईडला जे आहे ना मी तिथं पण छोटीशी रांगोळी जे आहे ते काढून घेते। आणि मी दर गुरुवारी ना दालचिनी, लवंग, कापूर हे आहे ना दरवाजाच्या बाहेर जाळत असते। तुम्ही ही गोष्ट नक्की करा, त्यामुळे आपल्या घरातली जी पण काही निगेटिव्हिटी आहे ना ती निघून जाते। किंवा दालचिनीची पावडर बनवून जे आहे ते त्याची पण
अशी बाहेर थोडीशी करून म्हणजे फुंकून जरी टाकली ना तरी पण खूप म्हणजे घरामध्ये आपले पॉझिटिव्ह एनर्जी राहते. त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी आता देवघराची पूजा करायला घेतली. तर पहिले तर जो आहे तो दिवा लावून घेतला आणि माझ्याकडे स्वामींची मूर्ती म्हणजे आहे, मी त्याचा पण व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर आणि माझ्याकडनं 2 स्वामींच्या प्रतिमा आहेत. असं म्हणतात की देवाऱ्यामध्ये 2 नसायला पाहिजेत, पण आता आहेत तर काय त्याचं, म्हणजे ते दोन्ही पण योगायोगाने जे आहेत आमच्या घरी आलेत. त्याच्यामुळे मी तरी ते दोन्हींची पण प्रतिमेची जी आहे ती स्वामींची पूजा करत असते आणि स्वामींना छान असा ओल्या कपड्याने जे आहे ते पुसून घेते. त्याच्यानंतर अष्टगंध आणि त्याच्या म्हणजे गोपीचंद आणि त्याच्यावरती जो आहे तो अष्टगंध वगैरे लावून छान अशी स्वामींची पूजा करते. त्याच्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेते आणि मग पूजा करायला लागते. पहिली तर जे आहे ते गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर बाळकृष्ण, तर सगळ्यांना छान मी पहिलेच बेसन पीठ आणि दही या दोन्ही गोष्टीने जे आहे ना छान असं म्हणजे चोळून घेते, ज्याच्यामुळे मूर्ती पण छान अशा चमकल्या जातात. आणि त्या पहिलं तर ते करून पूर्ण सगळ्यांना आंघोळ वगैरे घालून घेतली देवांना. त्याच्यानंतर त्यांना जे आहे तो गंध वगैरे लावून त्यांचे हार वगैरे घालून जे आहे ते मी देवाऱ्यामध्ये ठेवून देते. आणि ही पिंड जी आहे ना त्याच्यावरचा जो तो पिंड आणि शालिग्राम हे दोन्ही वेगवेगळं आहे माझ्याकडे. तर मी त्या शालिग्रामवरती ना गोपीचंदनी असं छान असं म्हणजे गंध लावून घेते. खरंच खूप छान ते दिसायला दिसतं. आणि त्याच्यानंतर मग विभूती वगैरे मी जे आहे ते महादेवाच्या पिंडीला पण लावून घेते, स्वतःला पण लावून घेते. आणि ही छोटीशी गाय आहे माझ्याकडे, तर त्याची पण छान अशी पूजा वगैरे करून घेते. आणि दररोजची पूजा वगैरे होऊन जाते. पण गुरुवारी ना खूप मला असं म्हणजे खूप छान वाटतं गुरुवार आलं ना, त्यामुळे मी देवांची खूप छान अशी पूजा करते. शेवटी पूजा कशी करते याच्यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेनं करता याला म्हणजे जास्त महत्त्व आहे. त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी काढली, देवाला नैवेद्य ठेवला आणि आता मी घेतली तर स्वामींची पूजा करायला. तर स्वामींचं हे झाड ना त्याच्या पाठीमागं एक वायर वगैरे दिलेले, तर त्याला लाईट लागते, पण ते आता ठेवायला इथं जागा नाही. त्याच्यामुळे मी खालीच देवाऱ्याच्या शेजारी जे आहे ते पाटावरती स्वामींची पूजा करते. तर पहिलं तर त्या स्वामींसमोर पण दिवा लावून घेतला, दिव्याला हळदी कुंकू छान असं लावून घेतलं. त्याच्यानंतर स्वामींना पण मी इथं स्वामींच्या मूर्तीला गोपीचंद आणि अष्टगंध लावून घेतला. आणि ते झाड आहे ना त्याच्या पाठीमागे ना तिथं दत्ताची मूर्ती आहे, त्या दत्ताच्या मूर्तीला पण मी अष्टगंध आणि गोपीचंद पण लावून घेतला. आणि त्याच्यानंतर स्वामींसाठी पण नैवेद्य आता मी स्वयंपाक म्हणजे सकाळी केलेला असतो तो खाल्लेला असतो, तो उष्टा नको ठेवायला म्हणून मी इथं स्वामींसाठी जे आहे ना काजू आणि बदामाचा म्हणजे ड्रायफ्रूटचा जो आहे तो नैवेद्य ठेवला, पाणी ठेवलं. आणि तिथं पण छोटीशी अगदीच छोटी रांगोळी वगैरे काढून घेतली. रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायला कधीही विसरायचं नाही, कारण पांढरी अशी रांगोळी ठेवायला नाही पाहिजे असं म्हणतात. त्याच्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे लावून घेतला आणि सगळ्यात शेवट राहिलेली असते ती माझ्या स्वामींची आरती करायची. तर इथं स्वामींची छान अशी आरती करून घेते. आणि इथं खूप तुम्ही पाहू शकता खूप छान आणि सुंदर असं माझं देवघर आज दिसत होतं. फुलं नव्हते तरी पण खूप छान अशी माझी आज पूजा झालेली होती. आणि इथं देवघराची पण पूजा झाली आणि स्वामींची पण खूप छान अशी माझी पूजा झालेली होती. तर खूप माझे स्वामी आज छान आणि देखणे दिसत होते. आणि इथं आता माझी छानशी देवपूजा पण झालेली आहे. इकडं स्वामींची पण पूजा केली आणि इकडं दररोजची पण देवपूजा केली. तर असं असतं माझं आजचं गुरुवारचं रुटीन. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप